कधीच नाहीत. कारभारी लक्षात घ्या, हटास करा, पण आज कोण सांगतो तुम्हाला हे तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आज तुम्ही आज्ञेत राहून कार्य केला तर तुमचं कल्याण आहे, आणि आज्ञेच्या बाहेर राहून काम केला तर तुमचं कल्याण होणार नाही. मामांची आज्ञा पाळा, त्याने आज्ञा पाळली नाही म्हणून त्यांचं कल्याण झालं नाही. आणि मग मामाने विचार केला, आता आपण घरच्यांचा विचार करायचा नाही, आपण विचार करायचा तो यांचा सांभाळ करायचा, त्या मिनीमाऊलीचा, आणि उद्धार करायचा या जगाचा. म्हणून माझ्या भगवंतानं प्रपंचाचा आणि घरच्यांचा त्याग करून शेळ्या मेंढ्या राखत आज इथं तर उद्या तिथं कारभारी जसा तू बघा घेऊन मामांचं कार्य करायला लागलास, तसा माझा भगवंत कार्य करायला लागला. येईल त्याला त्यांचा प्रश्न जाणून घ्यायला लागला माझा भगवंत, त्याला चिमटभर भंडारा द्यायला लागला, आणि येणाऱ्यांचं प्रत्येकाचं कार्य व्हायला लागलं. हे कार्य करत असताना त्या नीतीला वरच्या मान्य नव्हतं. कुणाला मान्य नव्हतं? अरे बोलत तर जाऊ ना, का मुख्य आहात तुम्ही, मला कळणार कसं की तुम्ही जागे आहात, तुम्ही ऐकण्याच्या चित्तेत आहात. तुम्ही हो म्हटला ज्या वेळेला द्रौपदीच्या कुणाच्या पोटातला गर्भ झोपी गेला, ज्यावेळी ती जागी होती त्यावेळी तो गर्भ जागा होता. ज्यावेळी हुंकार येत होता त्याच वेळी माझा भगवंत चक्रव्यूह कसा भेदायचा तू सांगत होता. ज्यावेळी हुंकार बंद झाला त्यावेळी तो गर्भ सुद्धा झोपला. तसं तुम्ही हू नाही म्हटला तर मी समजे तुम्ही कंटाळा आलेला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मला बाळूमाच्या नावानं असं पाहिजे. मामांना सुद्धा कळलं पाहिजे आदमापुरात राहून, ते तर इथं आहेतच, की आज विशेष काहीतरी या चिखली गावामध्ये महादरबार भरलेला आहे. आणि तो माझा सेवक, तो माझा नोकर, तो माझा मानकरी माझ्या भक्तांना संबोधित करायला लागला. आणि मी जीवाच्या आकांतानं मी तुम्हाला माझ्या मामांचं जीवन सांगायला आहे. माझ्या भगवंतानं सगळ्यांचं कल्याण करायला चालू केलं, ना देणं ना घेणं. येईल त्याला भंडाऱ्याची चिमट, त्याच्यावरती काम होणार, पण त्या वरच्या नीतीला ते मान्य नव्हतं. बघा तुम्ही एखाद्या भटजीकडे, ब्राह्मणाकडे, पुजाऱ्याकडे जर तुमचं शब्द घेऊन गेला तर त्या पोथीवरती काय ठेवता? 1.25 रुपये, 5 रुपये, 10 रुपये. कुणाची कशी ऐपत असेल, कुणाची कशी शक्ती असेल, कुणाचा कसा धर्म असेल, तो त्या पोथीवरती ठेवतो का नाही? असते का नाही? पण मामाला माझ्या काय हव्यासच नव्हता. मुक्त विद्या वाटायला चालू केली होती, पण त्याला अर्थ कधीच नसतो. फुकटच्याला किंमत नसती. आणि फुकटचं कधी घेऊ नये, फुकटचं कधी ऐकू नये, फुकटचं कधी खाऊ नये. बघा मी काय सांगतोय, काही ना काय ते त्याग पाहिजे. म्हणून त्या वरच्या विधात्याला ही मान्य नव्हतं की बाळू धनगर अशीच फुकट विद्या वाटा लागलेला आहे, याला कुठंतरी गुरुमार्ग पाहिजे. म्हणून त्या गागोडी फाट्याला, कोकण भागाला मुळे महाराज नावाचे सदग्रहस्थ ज्ञानी ब्रह्मज्ञानी होते. त्यांना ही वार्ता समजली की अक्कोलचा बाळू धनगर हा देवरच पण करायला लागलेला आहे. तेव्हा ह्या कुठंतरी गुरुमार्ग कळायला पाहिजे. म्हणून मुळे महाराजांनी आकाशवाणी सोडली. काय आकाशवाणी सोडली असेल सांगा बघे जरा.
देवची विद्या वाटायला लागलेला आहेस? हे चालणार नाही. आकाशवाणीचा आवाज विजा कडकडाव्या तसा तो आवाज घुमा लागलेला आहे आणि बाळूमा ऐकत आहेत. बाळूमा काय म्हणतात माहितीये काय? अरे असल्या आकाशवाणीला भिणारा आणि घाबरणारा हा बाळू धनगर नव्हे, रानावनात भटकणारा हा बाळू धनगर आहे. असल्या आकाशवाणीला भिणार नाही मी. अरे बाळू धनगर तसे नव्हे, तुला गुरुमार्ग करायला पाहिजे. मग मामाने प्रतिप्रश्न केला, काय करायला पाहिजे? गुरुमार्ग करायला पाहिजे. मग मामाने निश्चय केला, आपण देवरस पण जे करतोय, आकाशवाणी म्हणायला लागली तुझे देवरस पण करतोस, त्याला कुठली गुरुमार्ग केलास तर तुझं हे देवरस पण कडला जाणार, अन्यथा कडला जाणार नाही. मग गुरु करायचा कसा? कसा करायचा गुरु? हा बोलता काय? सांगा तरी म्हणा महाराज तुम्ही. मग हे तर सांगायला पाहिजे ना, का माझ्या तोंडात बघताय तुम्ही? गुरु कसा करायला पाहिजे? मग मामाने निश्चय केला, आपण जे देवरस पण बघतोय त्याचा काहीतरी मोबदला आपण घ्यायचा. जसं ज्याचा प्रश्न असेल, मामांचा हात कंडा होता. भूत काढणे, करणी काढणे, पिशाच काढणे, अरे कसली व्याधी असू देत त्याला पळवून लावण्याची ताकद माझ्या मालकाच्या भंडाऱ्यामध्ये होती, शब्दामध्ये होती. मामांच्याकडे भक्त येत राहिलेत. मामा भूत काढायला लागलेत, करण्या काढायला लागलेत, लोकांचे प्रश्न सोडायला लागलेत आणि प्रत्येक भक्ताच्या पाठीमाग बाळू मामा ₹1.25 कुणाकडून 4 आणे, कुणाकडून 8 आणे, कुणाकडून रुपया, कुणाकडून ₹2, आणि ज्याची ताकद असेल फार तर ₹5.25. तो जमलेला दक्षिणा माझ्या भगवंताला कधी हात लावला नाही, तर तो कुणाकडे देणार? मामांच्या आवडीचा तो एक गडी होता. त्या गड्याचं नाव होतं मरग्या. मरग्या नावाचा गडी. त्याचं गाव पण सांगतो गळत का, कारण हे माहिती असावं कारभाराला. ते गळत का म्हणजे तुम्हाला माहिती होतं. गळतक्याचा तो हे होता गडी. त्याचं नाव होतं, काय नाव होतं? मरग्या. येईल तो दक्षिणा त्या मरग्या नावाकडे देणार आणि तो काय करणार? पटक्याच्या शेवटामध्ये बांधून ठेवणार. असे बरेच दिवस गेलेत. मुळे महाराजांना हुरहुर पडली, बाळू धनगर माझ्याकडे कधी येतोय? अरे बाळू धनगर तसा येणारा हा माझा देव आहे वय, तसा येणार नाही तर याला बोलवायचं कसं? मुळे महाराजांनी युक्ती केली. ह्या बाळू धनगराचं प्रेम जे आहे त्याच्या शेळ्या मेंढ्यावरती आहे, ह्या मुक्या जनावरांच्या वरती त्याचं प्रेम आहे, श्रद्धा आहे. म्हणून मुळे महाराजांनी काय केलं? हा तशा माझ्या भेटीला येणार नाही. मग काय करायला पाहिजे? मुळे महाराज शेनगावमध्ये बसून त्या वेदगंगेच्या काठाला बसून शिवशंभूचं, विठ्ठलाचं, पांडुरंगाचं, दत्तगुरूचं नामस्मरण केलं आणि आपल्या हातामध्ये विभूती घेतली आणि मामांची बकरी मेतक्यामध्ये त्या चिकोत्रच्या काठाला पाणी भरपूर होतं, चारा मुबलक होता, शाळू भरपूर होता, बाबळीच्या पाला आणि शेंगा खूप होत्या, म्हणून मामा तिथंच रमलेले होते. मग मुळे महाराज युक्ती केली, ह्याचा चारारी पाणी संपवायचा तरच माझ्याकडे येणार. मुळे महाराजांनी गारगुटीत राहून माय बापू त्या मेतक्याकडे आणि चिकोत्रा नदीच्या दिशेनं भस्माची चिमट फुकली. जशी भस्माची चिमट फुकली तशी काही दिवसात त्या चिकोत्रा नदीतलं पाणी आटलं. आता पाणी आटलं म्हणजे चारा काय होणार? सुकणार, करपणार. मग मेंढ्या तिथं थांबतील काय?
मग कुणीवर जायला पाहिजे? जिकडे चारा दिसेल तिकडे जायला पाहिजे. हा पडला थोडक्यात देश सीमा भाग, तर आपल्या भागाला पाणी भरपूर असल्यामुळे चारा पण भरपूर. आणि मग मामाने विचार केला, आता आपण जायचं कुठं? कोकण फाट्याला गारगुटीकडे जायचं. आणि अशा चारत चारत मामांच्या मेंढ्या गारगुटी जवळ शेरगाव म्हणून गाव होतं, त्या वेदगंगेच्या काठाला मामांच्या मेंढ्या चरत चरत गेलेल्या आहेत. मुळे महाराज ते सदग्रहस्थ चिली मोडत बसलेले आहेत. त्या मुळे महाराजांनी अंतज्ञाने ओळखलं की हाच तो अक्कोलचा बाळू धनगर ज्याच्यासाठी मी आकाशवाणी फेकलेली होती, तोच आज इथं माझ्या समोर आलेला आहे. आणि मुळे महाराजांनी दत्ताच्या मंदिरमध्ये राहून बाळू मला हळी मारली. अरे बाळू धनगर, तूच का तो अक्कोलचा? मामाने विचार केला मनाला, मी या माणसाला कधी बघितलेलं नाही आहे, मी या माणसाला कधी ओळखत नाही आहे. आणि हा महाराज कोण आहे? तो म्हणतो की तूच काय बाळू धनगर? बाळू मातोडे पुढे